नाही लावलेला तो गुलवा. चला पुन्हा एकदा येलो पाऊस. उघडा छत्री आता. तर आजचा दिवसभर असाच मुसळधार. कोकणात मुसळधार पाऊस. काही कपडे सुकत घातलं बघ ते तादरी हडे घाला बुतू ते जाता आता खालती भात शेतीकडे म्हणजे भाजी पेरलेली आहे. थंय जाता आता बघूया कितपत काय आता. तशी आजान तुझ्या छत्री नेले. चला पडशीत आहे ती. परत एकदा रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालो. हां नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार मंडळी. मी संकेत गाडीगावकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्सच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा मस्तपैकी दुपारच्या 12-12:15 वाजता स्वागत असा. कटिंग वगैरे केलेली आहे. फ्रेंच कट ठेवी होतं तर त्या थोडासा आतमध्ये येईल आणि पूर्ण कट करूचा लागला. बरोबर दिसतं ना, बेकार वाटायला लागला. पाणी तरी आणि बरेच दिवस पावसानं पाठ फिरवलं ना. आता इलो पण घरातनं बाहेर पडाक देत नाही इतकं पावसा. पाठीमागे दिसत असाच इलाय दाम पाठीमागे बघू गावात आता. तर आधी आता भाजी पेरला होते. तुमका लाल माठाची भाजी दाखवतोय. हळू लाल माठाची भाजी कितपत रुजला किंवा काय काय रिझल्ट आता बघूया. चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. आता ह्याच्यानंतर ना एक क्लिप ॲड करतले गरव गेला होते कारण त्याच्यात शेविंग वगैरे काय केले नाही होते. तर तो कालचा व्हिडिओ असा पण थोडासा एडिटिंगला प्रॉब्लेम झालो. कालचा व्हिडिओ दुसरं एडिट करून अपलोड केलं आणि त्याच्यातले थोडे पॅच रवले शूट केलेले. तर ते आजच्या व्हिडिओ ढकलतेला आणि कंप्लीट करतेला. चला सुरुवात करूया. सगळीकडे पाणी वाहता. आणखी भरलाच नाही काय. तिकडे काकांची भात शेती चालू आहे. लावतात आताशी सानवी मेरेन चालतात बघा. बरीचशी भाजी असा म्हणजे आपली लाल माठाची भाजी जे का आपण पालेभाजी म्हणतो. तर ही भात शेती आपली आहे म्हणजे आपण हे वापे लावतो. ए पावशिलो मिया भिजतलंय हो. कुठे मुळापासून काढूया नको कुठे आणि वरती येतली आणि आणि काय पावसा बघा. हे बघा ए बाबा छत्री भेंडी आहे आपली. इतकी आपली कसली भेंडी लावलेली आहे बघा. वा यंदा विकतलंय मी घोडग्याच्या बाजारात नेऊन भेंडी. ह्या कसला राहणार मोठा मकवा काय बघूया आता. ह्यो कधी जातो. तो पालेभाजी नेऊसाठी येईल. आज घरात भाजी नाही. उद्या बाजार आहे आपलं पण आज काय नाही. पाऊस जास्त पडतोय खराब होते भाजी म्हणून मी काढू केलं आणि रस्सा भाजी करणार आहे आता जाऊन 1 वाजलं. रस्सा भाजी शेंगदाणे मेंगदाणे अळू करतो तसं. रवाची भाजी रोवाची नाही रे रस्सा भाजी का रस्साच भाजी. तर हे बघा मस्तपैकी भाजी तर उगली बारीक बारीक या तोपर्यंत आपण काढायची आणि मस्तपैकी भाजी करायची. रस्सा भाजी मस्त होतात. धुवून झालीच्या नंतर मग बरोबर नाही. अरे चड्डी आहे भिजली तू काय 15 असतात म्हणजे टोटल 20 असतात वापे आपले. होय खालचे हे 2 ना ते 2 करो काय तुमचं खाली जरा भिजताय पूर्ण. धरलं आणि काही धरू खोळ घेऊन यायची होती. फळ मला आवडत नाही. फळ रेनकोट घालू होतो तो विसरले. शी बाबा का बरा होता घालू भिजगावना. तर पाऊस आमका अजिबात काम करू देत नाही बघा. परत इलो एकदा. भाजी आहे कुट्टाला पाणी इला बघा आणि पूर्ण आतमध्ये आहे. चान्सच नाही. जबरदस्त होऊ दिला. आणखी पण पाणी होऊ शकतं पण कमी नाही होतं. तर ह्या आता सोडून टाकता. त्या पूर्णपणे फाटला होरान. मोठमोठे मासे उडी मारी होते पण पूर्ण जाम झाला आतमध्ये. गावकच चान्स नाही इतक्या पाणी आहे. बघूया आता थोडंसं वर आणखी उठावून बांधा गोया. भाजी काढूक गेलेला आता पाऊस गेलो. पूर्ण पाऊस गेलो आहे बघ. किती खोटं असाच पाऊस. सानवी आणि मी घरा केला आणि हाता इकडे येईल. भात रुजलेली गावलेली ती आपण लावला. ह्या बाजूक वेगळा झाड आहे. एका पिंक कलरची फुलं येतात. ह्या बाजूक देवके आणलेली आहे. देवकेळा चहाची पाता गवती चहा ही बघा आणि जास्वंद पिवळीवाली काहीतरी. तर हे समीरच्या मम्मीने आणून दिले ना लावची आहेत. बऱ्याच दिवसांनी गुरु इलो आपलं गावाक म्हणजे वाडीतलो पोरगो त्यांना नवीन नवीन यूट्यूब स्टार्ट केलं ना आपल्याकडे बघून. बरेच जण असं तसे 2-3 जण त्याच्यातलो ते एक तो. तर तो इलो मुंबईत गेलेलो आणि त्याका मासेमारी वगैरे बरीचशी चुकली आहे म्हणजे चढणीचे मासे वगैरे. तर
आता थोडंसं मासो जो आहे ना तर तो चढणीक लागान थांबलो म्हणजे स्टेबल झालो आता एका जागेवर काही काही म्हणजे चांगलं ते रविवार भेटत ना किंवा जास्त कोंड असतात किंवा मोठी खोल जागा असतात ना तर त्याच्यात मोठमोठे मासे थारा होतात घरी येऊन गावाचे चान्सेस जास्त असतात म्हणजे आपण घरी येऊन मासे पकडू शकता पण नशिबात व्हायत इतक्या तर बघूया आज तर जाता आहोत त्याच्यासाठी आता पहिले पाहण्यात जाऊया किती मासे आहेत ते थोडेसे घेऊया त्याचा बेट व्हाया तर ता लावू गावात मोठ्या माशांसाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं काय होता बघूया काय काय नशिबात आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करा असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतलेत चला सुरुवात करूया हे पहिले वापे लावायचे आता घर बांधल्यामुळे लावत नसतले पण बाकीचे जे आहेत ना खालचे तर ते पूर्ण लावतील आता बघूया या बाजूक आपला पाहणा अल्टो कोणाची लागली आहे काय माहिती कोणची आहे बघूया हे लोकेशनच तुमका जबरदस्त वाटत असताला म्हणजे असं चिऱ्याचा रस्तो समोर असा मंदिर आणि या बाजूक आपला घर असं छानपैकी तरी पिशवी लकी आहे मासे भरपूर गावतात तर ह्यो आपलं पाठीमागे तरवा असा थोडंसं फिकडेलेलो होतो आता तरी खत मारल्यापासून वाटतं म्हणजे परवाचे दिवस खत मारला आता व्हायत साधारण वाटतं बऱ्यापैकी होय तसं बावडेकडे काय नाही लागत खदूर पाणी बावडेत आमच्या हातात इतक्या काही नसतात तर हे पण वाफे लावतलेत काकानी तर हे बघूया आपले नाही आपले वाफे हे पड असतात आपण लावत नाही ते जास्त होऊर येता मारणार तो काय लावतलं त्या दिवशी गुरु ह्या वाफ्यानं तो आम्ही मासे धरला मोठे रात्री नायकरवाडी सुरुवात झाली हे बघा अजय वगैरे आपलं मित्र त्यांची घरं आहेत हे बघा बा शेती लावणी करून पण झाली आहे हे बघा ते आपल्याकडे तरव वाढलो काय लोक जास्त दिवस वाट बघत नाही बघा मेर वगैरे घालून शेती लावलेली आहे भात शेती तर आपला अजून कायच नाही आपलं तरवा अजून बारको आहे हे बघा पूर्ण पॅच लावून झालो आहे एवढं 7 ते 8 वाफे असतील सगळे झाले आहेत लावून हे बघा या बाजूक तरवा असा असं रस्तो आणि पूर्णपणे रस्तो हा पूर्ण वाडीत आणि आजूबाजूकच घरात जास्त अशी लांब नाही आमच्या वाडीत रस्तो नाही आणि घराला आली अशी एकदम किचकट झाली ही अशी सुटसुटीत असतात घरा एका लाईन रस्त्याच्या आणि ऊन पडला दादा खूप मेन कॅमेरा चालू केला तुमका बघा तशी ताप पडली काय गावतच बरे पाऊस चालू असताना गावतच बरे पण खदूर पाणी होय आणि मासो मोठं होय स्टेबल होय कोंडीत चढता जो मासो असताना तो खायत काय तो वर चढता बघूया आता कितपत काय नशिबात आता तर गवाळी म्हणतो आपण का बऱ्यापैकी माशांचं चान्सेस असतात म्हणजे मोठमोठे मासे जे असतात ना आपल्या व्हाळांका चढायच्या आधी ह्याच्यातनं पास होतात ते तर हे आपण बघतो ट्राय मारून गुरु हे जाऊ गावात कुठला काय रे हा बापरे गावात चान्सेस असत ह्या बघा काय तर आणि कोसळात काय ह्या बघा कोसा आला हैसून गावात हे शांत आहे जागा हे जरूर देखे ना काडे बिडे तडतले आता असे सुरुवात करूया बेट लावता काढू असत आपल्याकडे पांढरेवाले चॉकलेटीवाले काढवांका हमखास लागतं आता बघूया ठेका लागतात ते हय थोडीशी स्पेस असतात चांगली ते बघा थंय पण असा काहीतरी गावाचे चान्सेस असतात बघूया ह्या आधी कोसायला तर भीती वाटतं आरात तर सगळ्या सकट खाली जातला काय माका माहित नाही लहानवाले आपल्या व्हाळान तू एवढेच लागतं म्हणजे हे का मोठ्यात मोठं मासो पण म्हणजे 1 किलोपर्यंत पण मासो लागू शकताय का असं काय नाही की हा होतं नाही पण तो आपण छोटं हुक वापरतो आपल्या गवाळे छोटे असतात मासे म्हणून म्हणजे छोटे म्हणजे लय छोटे नसतात फक्त लागाक होय ते नशीब असला तर मोठं पण लागा बघा गांडूळ असा धर तू यस जर गांडूळ दुसरे पण 2 जातीचे आहेत आपल्याकडे हे पांढरे आहेत आणि दुसरेवाले असतात ते गावतात मग तयार होतात पांढऱ्यामध्ये मोठे ना ते का बरे मारला गाणे मारला बांडूकच लावू बघूया लावूया सध्या तरी एकच रोडा आपल्याकडे पाणी काही नाही आहे तो उतार काहीतरी हो उतराचं पाणी येत नाही तर पाऊस तर बऱ्यापैकी चालू झालो आता बघूया नशिबात काय आता बेट तर लावून आपण खालती टाकला या पूर्ण पोकळ आहे त्यामुळे भरोशाचा नाही पटकन खाली पण जाऊ शकता तर असो काय बघा पाऊस शिलो बऱ्यापैकी खालच्या कोंडीन तू गावाचे चान्सेस असतात तोपर्यंत म्हटलं हय बघूया काय गावता काय आता तो पाऊस ना ह्यो अणब्यांचा पाऊस असता तसो लागता बारीक सारीक येऊन जाऊन
इल्लो वर गरी एक लागन तो पण बघूया आता. कुर्लेच गरे होता तो बरा होता माझ्यांपेक्षा. असं वाटतं. पटकन उचल हा. पटकन उचल बाहेर घे. घे घे बाहेर घे. पहली सफलता मिली है. अरे पैरागॉन को छोड़, पैरागॉन ये नहीं टूटेगा. अच्छा एक तरी गावली म्हणत तर गरियन आपलं सुरुवात तरी झाली आहे. मगाचपासून काढू कोणतरी खाय होता. तर कुर्ली गावली आहे बऱ्यापैकी साईज असा. काढू बदलूया आणि 2-3 गावले तर बघूया. गुरुच्या रशाचे तरी होते. आता काय माशांका इला लाव पण काय गावात तर घ्यावं लागतं ॲक्सेप्ट करू काय. आताच खात ते पिशीत टाक पिशी. आताच खाते का बाजू लेंगडे मोडलं असतं. लेंगडे मोडत असतं लेंगडे मोड नाही तर जायच बीत पा काय रे भाजून खायचं विषय करूया. तरी एक कुर्ली तरी सुरुवातीक गावली आहे. ह्या ह्याच्यात गावली आहे. असे नुसते कुर्ल्यात गरे होते ते आमच्या व्हाळात गावले असते. हई येऊची गरज नाही होती. लय लांबपर्यंत दिला पण माशांसाठी इल्लेला आपण. मासो काय आता मोठ्यातलं एकाच जो लागलो तर वर चढत येणार बघू. पुन्हा एकदा खतरनाक पाऊस इलो आहे बघा. पूर्ण काळोख केले ना. वसा आलं तर मला वाटतं होर येत आहे. सध्या तरी काय लागत नाही. एकच कुर्ली लागली आहे. नशिबात आमचा गांडू. पाऊस तर आताच कमी झालो हा तरी पण भरलो परत खालना परत येतो आहे बघा चालू आलो. आता आपण थांबणं शक्यतो चुकीचं असं भरपूर वाजलेत आणि गोप्रो बॅटरी पण नाही आणि काय गावतही नाही. मेन म्हणजे अजून मासं स्टेबल नाही वर चढता मासं. तर मोठं काहीतरी असतो तर गावलं असतं. हे बारीक सारीक पिचकाची ना ते जागाची नाही. बघूया घरात जाऊया चला.